मित्रांनो, मी एका सुवर्ण पिढीची गोष्ट तुम्हाला सांगतो. सुवर्ण पिढी. आता ही सुवर्ण पिढी कुठली आहे? त्या सुवर्ण पिढीमध्ये कोण कोण आलं? नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळस. मित्रांनो, मी एका सुवर्ण पिढीची गोष्ट तुम्हाला सांगतो. सुवर्ण पिढी. आता ही सुवर्ण पिढी कुठली आहे? त्या सुवर्ण पिढीमध्ये कोण कोण आलं? ती सुवर्ण पिढी 1963 पासूनची 1970 पर्यंत ह्या कालावधीतली जी पिढी आहे त्या पिढीला मी सुवर्ण पिढी समजतो. असं मी का म्हणालो तर तेच आज आपण समजून घेऊया. माझी ती सुवर्ण पिढी, त्या सुवर्ण पिढीला सलाम. या सुवर्ण पिढीने अगदी कळत नकळत पारतंत्र्य सुद्धा अनुभवलंय. कारण माझ्या अगोदरच्या पिढीने ते पारतंत्र्य अनुभवलं होतं. त्याचे चटके त्यांनी सोसले होते आणि ते सोसलेले चटके आमच्यापर्यंत पोचले होते. तो इतिहास आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळत होता, समजत होता. त्यामुळे आम्ही कळत नकळत ते पारतंत्र्य सुद्धा अनुभवलं. ते लष्कराच्या भाकऱ्या त्यांनी कशा थापल्या, भाजल्या माझ्या अगोदरच्या पिढीने, म्हणजे माझ्या आईवडिलांनी, आमच्या आजी आजोबांनी. तो अनुभव आम्हाला आला कळत नकळत. त्यामुळे आमच्यामध्ये जो एक हे आलं, आमच्या पिढीकडे एक आदरातिथ्य करण्याचा जो हे आला, प्रघात आला, तो स्वभाव गुणधर्म झाला. आपल्या आईवडिलांचं, आपल्या त्या काळातल्या पिढीचं, आईवडिलांच्या काळातल्या पिढीचं मान सन्मान कसा ठेवायचा, इज्जत कशी ठेवायची, राग आला, एखादी गोष्ट पटली नाही, रुचली नाही, तरी ती समजून कसं घ्यायचं, सामंजस्यता आमच्याकडे आली. आमच्या पिढीकडे सामंजस्यता होती आमच्याकडे. त्यामुळे आमच्या पिढीने आपल्या वडीलधाऱ्यांचा आदरातिथ्य सुद्धा ठेवला, मान सन्मान ठेवला. मित्रांनो, म्हणून मी ह्या पिढीला काय म्हणतो, सुवर्ण पिढी. 1970 पर्यंतची. मित्रांनो, आमच्या पिढीने एक पैशाला सुद्धा एक किंमत दिलेली आहे आणि ती किंमत 1 पैशाची त्याला कळलेली आहे आमच्या पिढीला. आणि एका पैशात आम्ही वस्तूसुद्धा खरेदी केलेली आहे. त्यामुळे त्या एका पैशाची सुद्धा किंमत आहे. आणि आताच्या 1000 आणि 2000 नोटेची सुद्धा किंमत आम्हाला कळली. 1 पैसे ते 2000ची नोट इथपर्यंत प्रवास आमचा गेला. विचार करा मित्रांनो, तो 1 पैसा, 1 आणासुद्धा, 1 पैसाच नव्हे तर 1 आणासुद्धा, अर्धा पैसासुद्धा तो आम्ही अनुभवला आहे. त्याची वस्तूसुद्धा विकत घेतलेली आहे. मित्रांनो, शालेय जीवनामध्ये आम्ही त्या 1 पैशामध्ये 4-5 मित्र खाऊ घेऊन आम्ही ते काही करायचो, वाटणी करायचो. अर्धी पीस अशी मागितली जायची एक दुसऱ्याकडे त्या खाऊमध्ये. आणि ते एक वेगळं प्रेम होतं. ते वाटलं जायचं. त्या परातीवरती तो चिकीवाला घेऊन यायचा चिकी आणि ती फोडून चिकी द्यायचा. त्या एका पैशामध्ये अगदी मूठभर अशी चिकी मिळायची. आणि त्या चिकीचा वाटणीसुद्धा व्हायची मित्रपरिवारामध्ये. आणि ती बघा किती प्रेम होतं. ही आमची सुवर्ण पिढी. या सुवर्ण पिढीने हे सगळे अनुभव घेतलेले आहेत. म्हणजे ते 1 पैशापासून 2000च्या नोटीपर्यंतचा आमचा हा प्रवास आहे. अगदी मैदानी खेळ, भोवऱ्याने खेळणं, गोट्याने खेळणं, अगदी काजूच्या बियांनी सुद्धा खेळणं. आणि त्या काजूच्या बिया जिंकून एक प्रतिष्ठेने वावरणं,
की बघा एवढ्या काजूच्या बिया मी जिंकलोय. म्हणजे गावाच्या ठिकाणची गोष्ट सांगतो. गावाकडचे खेळ ते काजूचे बिया. जशा इकडे गोट्यांचे खेळ व्हायचे शहराच्या ठिकाणी, तसे ते गावाच्या ठिकाणी बियांचे खेळ, काजूच्या बियांचे. तसेच गोट्यां जिंकणं आणि एक विजेत्याचा आविर्भाव असायचा. ती काठी रूपवारोपी, शीग रूपवारोपी, लंगडी, खो खो, कबड्डी हे मैदानी खेळ, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, असंख्य विविध प्रकारचे असे मैदानी खेळ आम्ही खेळलो. आणि आज मोबाईलवरती सुद्धा खेळ खेळलो आम्ही. डिजिटल गेम, मैदानी गेम सुद्धा आणि डिजिटल गेम सुद्धा खेळलो आम्ही. हे बघा, मैदानी गेमपासून डिजिटल गेमपर्यंत आम्ही आलो. मित्रांनो, तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, मित्रांनो आमच्या ह्या सुवर्ण पिढीने तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही सुद्धा बघितला. चाळीत कोणाकडे तरी एखाद्याकडे ती टी व्ही असायचा. आणि मग त्या टी व्हीच्या समोर पूर्ण चाळ, म्हणजे आमचं जे घर होतं चाळीमध्ये पूर्वी माझगावला, तर आमच्या घरात टी व्ही आला होता प्रथम. आणि त्या पुऱ्या वाडीतले लोक ते आमच्या टी व्ही समोर येऊन बसायचे. आणि मग ते गाण्याचे प्रोग्राम, चित्रपट, म्हणजे आठवड्यातनं एकदा तो चित्रपट असायचा. रविवार आणि शनिवार, म्हणजे 2 वेळा, शनिवार आणि रविवार. एक मराठी चित्रपट आणि एक दुसरा हिंदी चित्रपट. आणि संध्याकाळच्या मराठी बातम्या आणि ते समाचार. म्हणजे असा एक तो वेळ होता. आणि त्या वेळेला सर्व जमा व्हायचे, त्या टी व्ही समोर बसायचे. ते एक वेगळं प्रेम होतं. शाळेत जाताना अगदी मित्रपरिवारांना कुठल्या तरी एका नाक्यावर भेटायचं आणि मग एकत्र चालत प्रवास करायचा. गाड्या घोड्यांचा प्रश्न झाला नाही. 1-1 किलोमीटर, 2-2 किलोमीटर चालत जाऊन आम्ही शाळेपर्यंत पोचायचो, त्या विद्यालयापर्यंत पोचायचो. अगदी साध्या पिशवीपासून, म्हणजे जी आता भाजीला पिशवी वापरली जाते, कापडी पिशवी, त्या अशा पिशवीपासून पुढे ॲल्युमिनियमच्या पेटीपर्यंत, म्हणजे त्या खाकी दप्तरापर्यंत आणि त्या पेटीपर्यंत आमचा प्रवास, म्हणजे पुस्तकं नेण्यासाठी, वह्या पुस्तकं नेण्यासाठी त्या साध्या पिशवीपासूनचा केलेला प्रवास आहे. आमच्या शालेय जीवनामध्ये खडू पेन्सिल आणि ती पाटी, डबल 2 पाट्या, त्या पाटीवरती केलेला गृहपाठ तो न पुसता शाळेपर्यंत पोहोचवणं आणि शिक्षकाला दाखवणं, ही एक कला, ही एक कसरत, एक वेगळीच मजा असायची. मित्रांनो, त्यानंतर 5वी ते 5वीपर्यंत, 4थीपर्यंत पेन्सिल होती, सिस पेन्सिल. ती सिस पेन्सिल कशी सांभाळून वापरायची, ती एक वेगळीच कला. म्हणजे वस्तूचं सांभाळ कसा करायचा, त्या वस्तूंचं नियोजन कसं करायचं, काळ, वेळ, परिस्थितीचं भान होतं आमच्या पिढीकडे. ती आमची सुवर्ण पिढी. नंतर बोरू आणि टाक, बोरोनं टाक, शाईच्या बाटलीमध्ये, मग त्या शाईच्या बाटलीमध्ये इंक तयार करून, पावडरची इंक तयार करून ती बाटली घेऊन जायचं शाळेत. आणि मग बोरू आणि टाक हा वापरला जायचा. त्या बुडवून मग त्या टाकाने किंवा त्या बोरूने आम्ही वहींमध्ये काय करायचो, लिहायचो. त्या 200 पानाच्या वह्या, 100 पानीच्या वह्या, 400 पानीच्या वह्या, अशा वह्या असायच्या. एक वेगळीच मजा होती. मग शाई पडल्यानंतर त्याला टिपून घेण्यासाठी चिप कागद, एक वेगळीच मजा होती. आणि मग त्या वहीच्या पाठच्या पानावरती चित्र काढणं, चित्र रेखाटणं, एक वेगळीच, म्हणजे पाठीन सुद्धा वही भरायची आणि पुढून सुद्धा वही भरायची. एक वेगळीच मजा होती. शाळा सुटल्यानंतर मग ते खाऊ घेणं, मधल्या सुट्टीत खाऊ घेणं आणि ते मित्रपरिवारामध्ये वाटणं. आणि एक मित्रांनो, आमच्या सुवर्ण पिढीने एक अनुभव जो घेतला बर्फाच्या गोळ्याचा, आणि तो चोखत येणे रस्त्यात, वाटेत, आणि कोणाचे ओठ लाल झालेत कारण त्याच्यावरती रंगीत पाणी टाकलं जायचं,
आणि मग कोणाचे रोड कसल्या रंगाचं झाले ते बघायची, ती एक मजा वेगळी. ते आताच्या आईस्क्रीममध्ये नाही आहे. आताचे जे आईस्क्रीम आपण खातो आणून त्या आईस्क्रीम पार्लरमधून, ती मजा आज राहिली नाही आहे. ते फेरीवाले शाळेच्या भोवती येऊन उभे राहायचे, शाळेच्या गेटवरती, प्रवेशद्वारावरती, आणि मग त्यांच्याकडून ते खाऊ घ्यायचं. ते एक वेगळीच मजा. ते बोरं खाणं, ते चिंच खाणं, ती एक वेगळीच मजा होती मित्रांनो. ती मजा तो आनंद आम्ही आमच्या ह्या सुवर्ण पिढीने उपभोगला आहे. त्या सायकलवरती चालणं, भाड्याने घेतलेली सायकल, अर्धा तास किंवा 1 तास, ती सायकल आपलीशी वाटायची. ती सायकल आपलीशी वाटायची. म्हणजे आता विकत घेतलेल्या सायकलला सुद्धा एवढा आपलेपणा नाही तेवढा त्या सायकलसाठी वाटायचा. ती अमुकच सायकल आपण निवडायची. ती परत सायकल दुसऱ्याकडून परत जागेवर येईपर्यंत वाट बघायची आणि तीच अमुकच एक सायकल घ्यायची. त्या सायकलवरती असलेलं प्रेम, भले ती भाड्याची असो, पण ते असलेलं प्रेम, तीच सायकल, अमुक एक सायकल. आणि त्या सुरुवातीला आम्ही कसं शिकलो सायकल, तर मध्ये पाय टाकून सायकलच्या त्या आकड्यामध्ये मध्ये पाय टाकून ती सायकल शिकलो. मी तसा नाही शिकलो, मी डायरेक्ट सीटवरच बसून शिकलो, खांब्याचा आधार घेऊन, रस्त्यावरच्या दिव्याचा खांब्याचा आधार घेऊन मी सीटवर बसूनच शिकलो. माझी गोष्ट तर अशी वेगळी आहे, पण त्यावेळीचा प्रकार जास्त करून मुलं जी शिकायची सायकल, ती कैची सायकल, पाय टाकून मध्ये, तर एक वेगळी मजा होती. परत डबल सीट घ्यायची मित्रांना आणि तो आनंद उपभोगायचा. गर्वाने छाती फुलवायची, बघ मी तुला डबल सीट फिरवतोय, आणि ती सही सलामत सायकल परत त्या सायकलवाल्याकडे पोचवायची. मित्रांनो, जी अदबी आमच्या पिढीकडे होती ती आता दिसत नाही. जे प्रेम, जे संस्कार आमच्या पिढीकडे होते ते आज दिसत नाही. कारण आमच्या पिढीने ते पारतंत्र्य सुद्धा अनुभवलं कळत नकळत. आई वडिलांचे हाल अपेक्षा सुद्धा आम्ही अनुभवले. कारण आमच्या पूर्वीच्या पिढीने हाल अपेष्टामध्ये दिवस काढले, कारण ते पारतंत्र्यामधून नुकतेच स्वातंत्र्यामध्ये आले होते. आणि आमच्या पूर्वीच्या पिढीने फक्त कुटुंबासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, आणि ते आम्ही बघत होतो उघड्या डोळ्याने, त्याचा अनुभव घेत होतो. म्हणून माझ्या पिढीला मी सामंजस्य म्हणतो, विचारवंत म्हणतो, समजूतदार म्हणतो. आणि ते मला माझ्या मित्रमंडळींमधून मला दिसून आलंय. माझ्या पिढीच्या मित्रमंडळीमधून मला ते दिसलंय, मी बघितलंय त्या सुवर्ण पिढीकडून तो सामंजस्यता. कारण आजच्या पिढीसाठी सुद्धा त्यांनी तो सामंजस्यता ठेवलेला आहे. अन्यथा आजची जी पिढी आहे ती पिढी कधीच लाथ मारून बाहेर पडणारी आहे. त्या मनस्थितीची आहे, त्या विचारसरणीची आहे. कारण ते दिवस त्यांनी बघितलेले नाहीये, ते दिवस त्यांनी अनुभवलेले नाहीये. मित्रांनो, गावाकडे जाण्याची जी 1 महिना अगोदरची जी तयारी असायची, आता उठलो आणि गावाला पोहोचलो. आता गाव आणि मुंबई याच्यामध्ये, शहर आणि गाव याच्यामध्ये अंतर राहिलं नाहीये. पण पूर्वी जो प्रवास व्हायचा तो महिनाभर अगोदर सुरुवात व्हायची. ते सामानाची बांधाबांध, आणि मग त्या बसचा प्रवास किंवा बोटीचा प्रवास. आता आम्ही कोकणातले, त्यामुळे एकतर बोटीचा प्रवास किंवा बसनी प्रवास, एसटीनी प्रवास. आणि मग त्या प्रवासामधील घरून बनवून घेऊन गेलेले जो डबा दुपारच्या जेवणासाठी, प्रवासामधला जेवण जेवण्यासाठी, मग वाटेत एखाद्या कॅन्टीनमधलं काहीतरी घेऊन खाणं क्वचित, पण शक्यतो घरूनच सर्व डबा बनवून घेऊन केला जायचा आणि मग ते एकत्र बसून खायचा. एक वेगळीच मजा होती. आणि गावी पोचल्यानंतर गावी जे सदस्य होते, गावातले जे आमचे आजी आजोबा होते, मामा मामी, काका काकी वगैरे जे काही सदस्य होते, ते आतुरतेने वाट बघत बसायचे. गावातले शेजारी सुद्धा आतुरतेने वाट बघत बसायचे. आणि जी गळाभेट असायची ना मित्रांनो, जी गळाभेट असायची ती अतुलनीय होती, अस्मरणीय आहे. ती विसरू शकत नाही आपण. ते प्रेम
मित्रांनो, 5 पैशाचा जो पोस्टकार्ड, 5 पैशाचा पोस्टकार्डनी पाठवलेलं पत्र, त्याला जेवढी किंमत होती ना मित्रांनो, ती किंमत आज व्हॉट्सअपवरती आपण जे काय पोस्ट करतोय ना, त्याला किंमत राहिलेली नाही. आणि त्या 4 ओळी जे त्या पोस्टकार्डवरती लिहिले जायचे, त्या 4 ओळी जे पोस्टकार्डवरती लिहिले जायचे, त्याच्यामध्ये जे प्रेम होतं ते आज दिसून येत नाही आहे त्या व्हॉट्सअपवरच्या पोस्टवरती. म्हणजे आता काय झालं आहे, तर ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे, डिजिटल माध्यमामुळे जग जवळ आलं आहे. या वाहनांची जी आता प्रस्थ वाढलेलं आहे, वेगाने जे आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचतोय, त्यामुळे जग जवळ आलं आहे. पण मनं लांब गेलेली आहे, मनभेद झालेले आहेत, मनं दुभांगलेली आहे, प्रेम संपलेलं आहे. त्यावेळी जग लांब होतं, माणसं लांब होती, दूर होती, पण ते प्रेम होतं, ती ओढ होती. आणि ती ओढ, ते प्रेम आमच्या पिढीने अनुभवलेलं आहे. कारण प्रेम दिलं सुद्धा आहे आणि प्रेम घेतलं सुद्धा आहे. मित्रांनो, प्रेम फक्त मिळत नाही. फक्त आपण म्हणतो मला ते प्रेम मिळालं पाहिजे, मला ते प्रेम मिळालं पाहिजे, मागून प्रेम मिळत नाही. आधी प्रेम दिलं जाते, तरच ते प्रेम मिळते. आणि ते प्रेम देणारी पिढी ही माझी पिढी. कारण माझ्या अगोदरच्या पिढीलाही त्यांनी प्रेम दिलं, माझ्या अगोदरच्याही पिढीला त्यांनी प्रेम दिलं आणि ते प्रेम घेतलं सुद्धा त्यांच्याकडून. आणि माझ्या आता नंतरच्या पिढीलाही प्रेम दिलं आणि ते प्रेमसुद्धा तो घेतोय. आता काही अंशी मतभेद आहेत, ते पूर्वीसुद्धा होते, माझ्या पुढच्या पहिल्या पिढीकडे बरोबर सुद्धा होते. आणि आताच्या पिढीमध्ये सुद्धा मतभेद आहेत आणि ते मतभेद राहणार 2 पिढीमधले. पण माझ्या पिढीने जी काय सामंजस्यता ठेवली होती, जो काय सुवर्णमध्य ठेवला होता, तो सुवर्णमध्य ना माझ्या अगोदरच्या पिढीकडे होता, ना माझ्या नंतरच्या पिढीकडे आहे. तो सुवर्णमध्य, ते सामंजस्यता, तो आपलेपणा, ते समजून घेणं, ते उमजून घेणं. मित्रांनो, म्हणजे पूर्वी वर्तमानपत्र घरी यायचं, ते वर्तमानपत्र वाचायचं. आणि आता आपण दिवसभर बातम्या ऐकतोय, विविध चॅनलवरून. आणि तोही अनुभव आम्ही घेतला, त्या रेडिओवरती ते बातम्या ऐकायचे, दिवसातनं 2-3 वेळा ती गाणी ऐकायची आकाशवाणीवरून. ती एक वेगळीच मजा होती. तो ट्रान्झिस्टर कानाला लावून त्या क्रिकेटच्या मॅच ऐकायच्या. त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवरती तो क्रिकेटच्या मॅच बघायचे. आणि आता कलर टी व्हीवरती ते क्रिकेटच्या मॅच बघायच्या. अगदी आता मोठ्या स्क्रीनचे सुद्धा टी व्ही आहेत, त्या टी व्हीवरती आता आपण मनोरंजन करायचं. म्हणजे बघा, त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीपासून, रेडिओपासून इथपर्यंत आमचा हा प्रवास झाला. FM रेडिओपर्यंतचा प्रवास झाला. ते पडद्यावरचे चित्रपट, म्हणजे मैदानामधले गणेशोत्सवाच्या वेळेला असलेले किंवा इतर कुठला कार्यक्रम असेल, त्यावेळी ते मैदानामध्ये ते पडदे लावले जायचे आणि दोन्ही बाजूला बसून प्रेक्षक तो चित्रपट पाहायचे. त्या चित्रपटाची एक वेगळीच मजा होती. परत ते VCR लावून हे चित्रपट पाहणे टी व्हीवरती, ते व्हिडिओ कॅसेटवरती, एक वेगळीच मजा होती. एका चाळीतले किंवा एका सोसायटीतल्या लोकांनी एकत्र पैसे काढून ती वर्गणी गोळा करून तो VCR आणणं, तो टी व्ही आणणं, ती कॅसेट आणणं चित्रपटाची, आणि ते चित्रपट लावणं आणि एकत्र बसून बघणं, तेही मजा बघितली, तोही आनंद घेतला. आणि आता डिजिटलही सर्व यूट्यूबवरती किंवा आणखीन विविध मार्गाने आपण ते चित्रपट बघतोय. छोटे गाणी चित्रपटगृहसुद्धा आपण आता बघितले. मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत आपण पोचलो. ही माझी सुवर्ण पिढी. अगदी चुलीवरच्या जेवणापासून जी सुरुवात केली,
त्याच्यानंतर स्टोववरचं जेवण, त्याच्यानंतर स्टोववरचं जेवण, स्टोववरच्या जेवणानंतर त्या गॅस शेगडीवरचं जेवण आणि आता परत चुलीवरचं जेवण. म्हणजे बघा, माझ्या पिढीने अगदी चुलीच्या जेवणापासून परत चुलीच्या जेवणापर्यंत प्रवास केला. आणि त्या प्रवासामध्ये रॉकेलवरचं स्टोव आणि गॅसवरची शेगडी तो सुद्धा अनुभव घेतला. माझी ही सुवर्ण पिढी अगदी 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्या चाळीमध्ये राहून दिवस काढलेले, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर त्या दिवाळीमध्ये त्या सणांमध्ये जे काय आपलं प्रेम वाटायचं त्या फराळामधून ते प्रेमही आम्ही वाटलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी फराळाचे ताट पोचायचे. शेजारी पाजारी अगदी ठरल्यानुसार महिनाभर अगोदरच दिवाळीला सुरुवात व्हायची आणि आज अमुक याच्या घरी जाऊन फराळ बनवायचं आहे, त्या अमुक एका आपल्या शेजाऱ्याला मदत करायची आहे आणि असे सगळे शेजारी एकत्र येऊन तो फराळ बनवायचे. आज अमुक याच्या घरी मदत करायची, उद्या तमुक याच्या घरी मदत करायची. असा तो एक शेजार धर्म होता, एक प्रेम होतं, स्वार्थ नव्हता, मतलब नव्हता. आता जे शेजारी आहेत ते मतलबी स्वार्थी दिसत आहेत, पण पूर्वी नव्हतं तसं मित्र. एखाद्याचा हक्क मारणं हा त्या शेजाऱ्यामध्ये गुणधर्म नव्हता. उलट पक्षी ते आपल्या घराच्या समोरची जागा द्यायची, बाबा हे ठेव इथे सामान तुझं. त्या चाळीमध्ये अपुरी जागा असायची तरीसुद्धा ते जागा करून द्यायचे, बाबा तुला अडचण आहे इथे जागा आहे, सामान ठेव तुझं. आता ती अवस्था राहिली नाही. म्हणजे त्या चाळीमधील 10 बाय 10च्या खोलीपासून आता आलेले 500 स्क्वेअर फीटचं घर, फ्लॅट, ब्लॉक. पण मित्रांनो, ती जी चाळीमध्ये मजा होती, जे आनंद होतं, प्रेम होतं, ते प्रेम ह्या 2 BHK, 1 BHK, 1 RK फ्लॅटमध्ये राहिलं नाही. पण दरवाजे बंद झालेत मित्रांनो. त्या फ्लॅटचे, त्या घरांचे दरवाजे बंद झाले. म्हणजे त्या घरांचेच नव्हे तर माणसांच्या मनाचे दरवाजे बंद झाले. म्हणजे त्या उघड्या असलेल्या दरवाजापासून, माणसाच्या मनाच्या उघड्या असलेल्या दरवाजापासून बंद पडलेल्या दरवाजापर्यंतचा आमचा प्रवास झाला. मनुष्याच्या, शेजाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या उघड्या दरवाजापासून त्यांच्या बंद दरवाजापर्यंतचा प्रवास हा आमच्या पिढीने केलेला आहे. ते लग्न सोहळे, त्या लग्न सोहळ्यामध्ये जी काय एक मजा असायची, आनंद असायची. ते पंक्तीमध्ये बसून एकत्र जेवण जेवायचं, ते श्लोक म्हणायचे, ते मंगलाष्टका म्हणायचे, एक वेगळीच मजा होती. पण आता जी काय आहे बुफे जेवण, त्या जेवणामध्ये मजा राहिली नाही. पण तोही अनुभव आम्ही घेतला. म्हणजे जमिनीवरती बसून पंक्तीमध्ये सुद्धा लग्नाचे जेवण आम्ही जेवलेलो आहे. गावच्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी सुद्धा जेवलेलो आहे. जिथे चाळीमध्ये लग्न व्हायचं, मैदानामध्ये लग्न व्हायचं, अगदी जमिनीवरती सतरंजी अंतरवून. म्हणजे त्या अगदी जमिनीवरती बसल्यापासून, खुर्चीवरती बसल्यापासून ते अगदी बुफेपर्यंत जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला त्या लग्न सोहळ्यांमध्ये. आणि ती वरात, त्या लग्न सोहळ्याची वरात, त्या वरातीचा आणि आताच्या डिजिटल वरातीचा दोन्ही अनुभव घेतलेले आहेत. मित्रांनो, गणेशोत्सव जो पूर्वी व्हायचा त्याची एक जी मजा होती, आनंद होता. मंडळ एकत्र येऊन आपसातच पैसे काढायचे. त्यावेळी त्या ह्याच्यातून, नगरातून किंवा त्या एरियातून पैसे काढले जायचे नव्हते. ती वर्गणी गोळा केली जात नव्हती. तर आपसातच त्या मंडळातील सदस्य पैसे गोळा करायचे आणि मग तो गणेशोत्सव किंवा आणखी दुसरा उत्सव साजरा केला जायचा. मित्रांनो, लक्षात घ्या. पण तो जो आनंद होता, जे प्रेम होतं त्या सणांमध्ये, त्या गणेशोत्सव किंवा दहीहंडीमध्ये, तो दहीक्याल्यामध्ये ते लाखो करोडचे हंडी फोडायला जायचे नाहीत. एक प्रेम असायचं. खरोखर त्या मटक्यामध्ये दही असायची आणि जे थर रचले जायचे ते सुद्धा प्रेमाने रचले जायचे. त्याच्यामध्ये ईर्ष्या नव्हती, द्वेष नव्हता, राग नव्हता, अहंकार नव्हता. मित्रांनो, 2 गटांमध्ये हाणामाऱ्या व्हायच्या नाहीत. ऋतुमयमय व्हायचे आहेत, पण हाणामाऱ्या व्हायच्या नाहीत.
ते एक प्रेम व्हायचं, एकमेकांना डिचवलं जायचं, ते एक प्रेम होतं. हाफ पॅन्टीतला आम्ही तो पोलीससुद्धा बघितलेला आहे, निळ्या पॅन्टीतला, निळ्या चड्डीतला, आणि आता खाकी चड्डीत पॅन्टीमधला फुल पॅन्टीतलाही पोलीस बघितलेला आहे. म्हणजे आमच्या पिढीने अगदी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, पारतंत्र्याचा काळ सुद्धा कळत नकळत सुद्धा अनुभवला, आणि त्यानंतर खोटा इतिहास सुद्धा ऐकून घेतला, समजून घेतला, आणि खऱ्या इतिहासाकडे सुद्धा वळलो. आमच्या पिढीचा हा एक प्रवास आहे. अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी आम्ही त्या पिढीने अनुभवलेले आहेत. आमच्या पिढीने ते अनुभवलेले आहे. म्हणजे त्या सायकलवरचा प्रवास, ती सायकल चालवणं, सायकल वापरणं, सायकल विकत घेणं, त्यापासून 2 व्हीलर आणि 4 व्हीलरपर्यंत आमची पिढी आलेली आहे. म्हणजे भाड्याच्या सायकलपासून विकत घेण्यापर्यंत सायकल घेतली, विकत घेऊन 2 व्हीलर घेतली, 2 व्हीलरपासून 4 व्हीलरपर्यंत आम्ही आलो. म्हणजे हा प्रवास आमच्या पिढीने अनुभवलेला आहे, आणि स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती. मित्रांनो, हा जो प्रवास आहे ना, सायकलपासून 4 व्हीलरचा प्रवास, हा आम्ही आमच्या स्वतःच्या कुवतीवरती निर्माण केलेला आहे आमच्या पिढीने. आमच्या आईवडिलांच्या जीवावर नव्हे. त्या वया जोपासणं, तो दत्तक जोपासणं, त्या पालकांचा, त्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान, त्या शिक्षकांचा मान सन्मान, त्या गुरुजनांचा मान सन्मान आमच्या पिढीने ठेवलेला आहे. त्यामुळे आजही ते गुरुजन अदबीने आमच्यावर बोलतात, प्रेमाने बोलतात, आणि आम्ही सुद्धा त्या गुरुजनांबरोबर प्रेमाने बोलतो. आणि ते प्रेम, मित्रांनो, ही आमची सुवर्ण पिढी, ही आमची सुवर्ण पिढी. आमच्या पिढीने शाळेत असताना जे काय सहली केल्या आणि आताची ज्या सहली आहेत, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तो सुद्धा अनुभव घेतलाय, बघितलाय मुलांच्या मार्फत. शाळेतला आम्ही अनुभवलेला आणि मुलांनी आता अनुभवलेला त्या शाळेतला फरक. आम्ही 1ली ते 10वी जो आमचा खर्च झाला शैक्षणिक आयुष्यात, अगदी वह्या पुस्तकांपासून त्या शिक्षणासाठी फीसपर्यंत जो झालेला खर्च, जर तो एकत्र केला, त्याची एकूण बेरीज केली, तर तो एकूण खर्च तो माझ्या पिढीला, माझ्या पुढच्या पिढीने एका वर्षातच खर्च करून टाकलेला आहे. म्हणजे पहिल्याच KGच्या वर्षातच त्या तिच्या छोट्या शिशूमध्ये तो खर्च झालेला आहे. म्हणजे बघा किती फरक आहे, किती हा फरक आहे. झाडावर चढणं आणि त्या फळं तोडणं, ही जी मजा होती, दुसऱ्याच्या बागेत जाऊन त्यांची फळं तोडणं, म्हणजे चोऱ्या करणं, थोडक्यात स्पष्ट भाषेत म्हणायचं तर, आणि त्यांच्या शिव्या ऐकणं, एक वेगळीच मजा होती. एखाद्याची खोड काढणं मुद्दाम आणि त्यांच्या शिव्या ऐकणं, एक वेगळीच मजा होती. ती आता मजा राहिली नाही, आजच्या पिढीने ती अनुभवली नाही. मित्रांनो, त्या छोट्या फेरीवाल्यांकडून किंवा छोट्या दुकानामधून जे खाऊ घ्यायचो विकत, आणि त्या खाऊ घेतल्यानंतर जो आनंद मिळायचा, तो आज मॉलमध्ये जाऊन सुद्धा मिळत नाही, शॉपिंग सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तो मिळत नाही. तो अनुभव, ती मजा आम्ही त्या जत्रेंमधून मिळवली. त्यावेळी शॉपिंग सेंटर नव्हते, तो मॉल नव्हता, पण वर्षातनं एकदा जत्रा भरायची, आणि त्या जत्रेमध्ये हा अनुभव आम्ही घेतलेला आहे शॉपिंग मॉलचा. मित्रांनो, लक्षात घ्या, शॉपिंग मॉलचा तो अनुभव आम्ही त्या जत्रेंमध्ये घेतलेला आहे. वर्षातून एकदा ती जत्रा भरायची. मग खाण्यापासून, अगदी खेळणी खरेदी करण्यापासून, तिथे मनोरंजन करण्यापर्यंत, म्हणजे त्या चक्रामध्ये बसून ते मजा उपभोगण्यापर्यंत, अशा बऱ्याचशा गोष्टी, त्या पिप्याण्या, ती वाद्य, त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आमच्या पिढीने. आमची ती सुवर्ण पिढी, म्हणून मी म्हणतोय आमची ती सुवर्ण पिढी.
छडी लागे छमछम विद्या येई घम घम. छडी लागे छमछम विद्या येई घम घम. हा सुद्धा अनुभव घेतलेला आहे. आणि आताच्या पिढीचा डोळे वटारून, कारण मी शिक्षक झाल्यानंतर मी ते अनुभव घेतला. डोळे वटारणं, आवाज चढवणं शिक्षकांच्या विरोधात. कारण मी शिक्षक हा पेशा केल्यानंतर मला आलेला अनुभव. आम्ही कसे आमच्या शिक्षकांबरोबर, आमच्या गुरुजनांबरोबर वागत होतो आणि माझ्या पुढची पिढी, त्या पिढीचा अनुभव सुद्धा घेतला. डोळे वटारणं, आवाज चढवणं, दम देणं, धमकी देणं म्हणजे बघा, तो सुद्धा अनुभव आमच्या पिढीने घेतला. आमचा एक शब्द निघायचा नाही, एक ब्र निघायचा नाही आमच्या शिक्षकांबद्दल. जे काय बोलायचं असेल ते गपचूप पाठीमागे दबक्या आवाजात. कधीही आम्ही आमच्या वरिष्ठांना आम्ही अपशब्द वापरले नाही. त्यांची आम्ही मस्करी केली असेल पण अपशब्द कधी वापरले नाहीत. त्यांच्या कळत नकळत आम्ही मस्करी केली असेल, त्यांच्या समक्ष कधी मस्करी नाही केली. मग अपशब्द वापरायचे प्रश्नच येत नाही, आवाज चढवून बोलण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तोच आपली समोरच्याची चुकी असली तरी, आपली चुकी असो नसो, त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवला. आमच्या वडीलधाऱ्यांचा, आमच्या गुरुजनांचा. म्हणून आम्हाला जे प्रेम मिळालं त्यांच्याकडून, ते प्रेम आम्ही दिलं म्हणून ते मिळालं. काही असो, आपले आई वडील भले चुकीचं बोलत आहेत, आपल्याला नाही पटणाऱ्या गोष्टी बोलत आहेत, आपल्याला रोखतायत, आपल्याला थांबवतायत, नाही, पण आम्ही प्रत्युत्तर कधी गेलं नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मानत गेलो, त्यांना सन्मान दिला, त्यांच्या शब्दाला किंमत दिलं. म्हणून ते एक प्रेम अबाधित राहिलं. त्या आमच्या 2 पिढीमधला, माझ्या अगोदरच्या पिढीमधील आणि माझ्या पिढीमधलं जे प्रेम होतं ते अबाधित राहण्याचं कारण म्हणजे आम्ही त्या पिढीचा मान सन्मान ठेवला, इज्जत ठेवली. आता ते दिसायला मिळत नाही, आता ते उलटं झालेलं आहे. कारण आताच्या पिढीला जग अगदी जवळ दिसते. एका क्लिकमध्ये तो सगळं सर्च करू शकतो, पण एका क्लिकमध्ये तो प्रेम सर्च करू शकत नाही. हे दुर्दैव आहे. एका क्लिकमध्ये तो प्रेम सर्च करू शकत नाही, हे दुर्दैव आहे. ही आमची सुवर्ण पिढी, ती आमची सुवर्ण पिढी. मित्रांनो, आता एका क्लिकमध्ये आम्ही कुठे जातो, परदेशात जाऊन येतो. आम्ही एका क्लिकमध्ये बरीचशी माहिती मिळवतो, पण ज्ञान किती आहे? त्या क्लिकमध्ये मिळवलेली माहिती आमच्या ज्ञानामध्ये किती भर पडते? आम्ही किती सज्ञानी झालो? आमच्याकडे किती ते ज्ञान प्राप्त झालं? आम्ही किती ते स्मरणात ठेवलं? आपण किती ते आपल्या आयुष्यात उतरवलं? याचा काही थांगपत्ता नाही आहे. मला आठवते माझ्या त्या शालेय जीवनातली गोष्ट, महाविद्यालय जीवनातली गोष्ट. मला जर काय माहिती मिळवायची असेल तर मला ग्रंथालय शोधावे लागायचे. त्या ग्रंथालयामध्ये जाऊन ती पुस्तकं चाळावी लागायची किंवा मोठ्या थोरांचे भेटीगाठी घ्यावे लागायचे. मला आजही आठवते ते. महाविद्यालयीन जीवनात सुद्धा मी जे जे स्कुलापाटचा विद्यार्थी, म्हणजे कलाविषयक जी माहिती मिळवायची आहे, कला इतिहासाबद्दल जी माहिती मिळवायची आहे, मग त्या ह्यांच्याकडून, म्हणजे त्या क्षेत्रातील, त्या कला क्षेत्रातील मान्यवरांकडून आम्ही ते माहिती मिळवायचो. त्यांचे दरवाजे झिजवायचो. त्यांच्या बोलणे ऐकून घेऊन परत त्यांच्या दरवाजात आम्ही पोचायचो. कारण आम्हाला ते ज्ञान संपादन करायचं होतं. ते आमच्याकडे एक खुमखुमी होती, एक प्रबळ इच्छा होती ते ज्ञान प्राप्त करायचं. पण आता एका क्लिकमध्ये ते ज्ञान मिळते, पण ते प्राप्त करायचं किंवा अंगीकृत करायची इच्छा नाही आहे. आता ती इच्छा उरलेली नाही आहे. आता बघा, यूट्यूबवरून मी बोलतोय तुमच्याबरोबर. आता यूट्यूबवर मी तुमच्यापर्यंत हजारो जणांपर्यंत, लाखो जणांपर्यंत पोचतोय. पण त्यावेळी एवढी सुविधा नव्हती. 4 लोकांपर्यंतच आमचे विचार पोचायचे, जे आमच्या सानिध्यात यायचे, आमच्या संपर्कात यायचे. पण आता
मी किती जणांच्या संपर्कात आलो आहे, किती जणांबरोबर बोलतो आहे या यूट्यूबच्या मार्फत. ही आमची सुवर्ण पिढी. म्हणजे अगदी तो साधा फोन, ट्रंक कॉल, त्यापासून मोबाईल, टच मोबाईल, त्वरित संपर्क, एका क्षणात संपर्क, आणि दिवसभर कितीही बोला. त्यावेळी पैसे खर्च व्हायचे ट्रंक कॉलसाठी, काही रुपये. नंतर तो मग 1 रुपयामध्ये कॉईन बॉक्समध्ये पैसे टाकून तो 1 रुपयामधला कॉल 1 मिनिटासाठी तोही अनुभवला. बघा मित्रांनो, आणि आता पाहिजे तेवढं बोला, हवं तेवढं बोला, दिवसभर बोला, अगदी दिवसभर फुकट. दिवसभर तुम्ही सगळं सर्च करत बसा, कशावरती, डाटा घेऊन किंवा वायफाय घेऊन, पण आपल्या अक्कल शून्य, ज्ञान शून्य. हाही अनुभव घेतला मित्रांनो. बघा, माझी ती सुवर्ण पिढी. वाढदिवसाला वर्गामध्ये त्या गोळ्या वाटणं आणि तो वाढदिवस साजरा करणं. आताची पिढी काय, आतापर्यंत त्याच्यानंतर हळूहळू केक कापणं, हॅपी बर्थडे म्हणणं, बस. पण त्या वाढदिवसामध्ये जी मजा होती, जे आनंद होता, घरी आई ओवाळायची आणि एक मिठाई बनवायची, अनेक प्रकारच्या मिठाया बनायच्यात, आणि मग त्या मिठाया दिल्या जायच्यात, वाटल्या जायच्या शेजारी पाजारी, शाळेमध्ये ते चॉकलेट वाटले जायचे. ती एक मजा होती ना, या केकमध्ये नाही आहे. तो हे विझवण्यामध्ये, मेणबत्ती विझवण्यामध्ये नाही आहे. ते दिवा ओवाळून औक्षण करण्यामध्ये जी आनंद होता, जो प्रेम होतं, ते प्रेमसुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे. आई वडिलांचं प्रेम, त्यांना केलेला नमस्कार, त्यांच्याकडून घेतलेला आशीर्वाद, आणि तो आशीर्वाद आम्ही पाळला. त्यांनी दिलेला आशीर्वाद पाळला. म्हणजे काय आशीर्वाद द्यायचे ते, आयुष्यमान भव, कीर्तिवान भव, बुद्धिवान भव, नीतिवान भव, चारित्र्यवान भव. आणि हे सर्व जे भव केलं ना, ते आम्ही वागलो तसं. जे मी काय बोललो आता तुमच्यासमोर, जे काय आशीर्वाद दिले आमच्या आईवडिलांनी, ते भव म्हणजे घेतलं आम्ही, हे आचरणात आणले. हे आमच्या पिढीचं काय आहे, योगदान आहे. आमच्या पूर्वीच्या पिढीसाठी सुद्धा आणि आमच्या भावी पिढीसुद्धा हे योगदान आहे. आणि आता आम्ही आमच्या खऱ्या इतिहासासाठी सुद्धा लढतोय. खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सुद्धा लढतोय. म्हणजे बघा, कारण आता जी परिस्थिती आली आहे, आताची वर्तमान परिस्थिती आली आहे, परत एकदा आपण कुठे चाललो आहे, तर फाळणीच्या दिशेने चाललो आहे, देशाच्या विभाजनाच्या दिशेने चाललो आहे. कारण जातीविषयक आता द्वेष वाढलेले आहेत, धर्माधर्मामध्ये तेढ वाढलेली आहे, जातीविषयक तेढ वाढलेली आहे, विष पेरलं गेलेलं आहे. आणि परत एकदा आपण विभाजनाकडे चाललो आहे, फाळणीकडे चाललो आहे या देशाची. पण ते रोखण्यासाठी आज आमची पिढीसुद्धा कार्यरत आहे. आमची पिढीसुद्धा कार्यरत आहे. कारण आता आमची पिढीसुद्धा जो इतिहास आम्हाला खोटा कळला होता, तो वास्तव इतिहास शोधून, माहिती काढून तो इतिहास जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करते, धडपडते आहे, इतर सदस्यांबरोबर, इतर पिढींबरोबर. ही आमची पिढी, सुवर्ण पिढी. भारताचं ऐकत्व, भारताचं, या देशाचं अखंडत्व टिकवण्यासाठी आमची पिढीसुद्धा सक्रिय झालेली आहे. ही आमची सुवर्ण पिढी मित्रांनो, ही आमची सुवर्ण पिढी. ते पाहुण्यांचं रेलचेल, ते पाहुण्यांचं रेलचेल येण्या घरी, ते प्रेम, सद्भाव, तो आज राहिला नाही मित्रांनो, तो आज राहिला नाही. कोणाकडे जाणं म्हणजे मेहरबानी करणं, एखाद्या घरी पाहुण्याच्या घरी जाणं म्हणजे आजकालची मनोवृत्ती काय, तर मेहरबानी केली, मी तुझ्याकडे आलो म्हणून. ते प्रेम नाही राहिलं. किंवा तो येतोय आपल्याकडे एखादा पाहुणा, तो सुद्धा मेहरबानी म्हणून येतोय, बघ आलोय मी तुझ्याकडे तुला भेटायला. मित्रांनो, म्हणजे त्या प्रेमापासून प्रेम घटेपर्यंतचा आमचा हा प्रवास आहे. प्रेम संपुष्टात येण्यापर्यंतचा हा आमचा प्रवास आहे. या आमच्या पिढीने हा सुद्धा प्रवास बघितला, प्रेम संपुष्टात येण्यापर्यंतचा. बघा मित्रांनो, एका क्षणात आपण पुरी दुनिया फिरून येतो, एका क्षणात आपण दुनियाला सामोरं जातो. त्यात एका टोकाकडून, जगाच्या एका टोकावरून
दुसऱ्या टोकाकडे आपण क्षणात पोचतोय. जग एकच जवळ आलं. पूर्वी जग खूप लांब होतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचायला वेळ लागायचा, कालमर्यादा लागायची. पण ते प्रेम होतं, एक आतुरता होती. कधी कोण येतोय, कधी आपण तिथे पोचतोय, किंवा ती जिथे आपण पोचणार आहे ते कधी आतुरतेने वाट बघायचे, प्रेमाने वाट बघायचे. पैशाला किंमत नव्हती मित्रांनो, धन संपत्तीला किंमत नव्हती. किंमत होती ते प्रेमाला होती. मला ते आठवते, गावी गेल्यानंतर आम्ही महिन्यात वर्षातनं एकदा गावी जायचो. म्हणजे तसं गणपती आणि मे महिना असायचा, वर्षातनं 2दा. मग ते गावी जाण्याची जेवढी तयारी व्हायची ते 1 महिना अगोदर तयारी व्हायची. मग गावी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना काय द्यायचं आहे, किंवा गावी आपण काय घेऊन जायचो, अशी पूर्ण तयारी. वाटेत काय खायचं आहे, पूर्ण तयारी 1 महिना अगोदर. आणि गावी गेल्यानंतर त्या एस टीच्या स्टँडवरती गावातले शेजारी पाजारीसुद्धा यायचे. काय करायचा, घ्यायला, स्वागत करायला मित्रांनो. आणि ते त्याच्याबरोबर आपल्या घरी काय काय बनवून आणलेले पदार्थसुद्धा आमच्यापर्यंत आणून ठेवायचे. आणि निरोप द्यायलासुद्धा यायचे परतीच्या वेळेला. रडारड असायची त्या एस टी स्टँडवरती. मित्रांनो, ते एक प्रेम होतं. पैसे किती खिशातनं घेऊन आलो आहे, किती पैसा खर्च केला आहे, त्याला किंमत नव्हती. आता गाडा घोडा झाले, प्रत्येकाच्या बोच्याखाली गाडी आली मित्रांनो, पण ते प्रेम संपलं. आज उणीव कसली आहे, तर प्रेमाची, विश्वासाची. प्रेम म्हणजेच विश्वास. तो शेजाऱ्या पाजाऱ्यांचा प्रेम संपलं, नातेवाईकांचं प्रेम संपलं. नातेवाईक शेजारी पाजारी सोडा, एका कुटुंबातलं प्रेम संपलं. विभक्त कुटुंब झालं. आणि विभक्त झाल्यानंतर सुद्धा त्याच्यात एकी राहिली नाही. हे दुर्दैव आहे. पूर्वी विभक्त असून सुद्धा कुठल्या कार्यक्रमाला, कुठल्या सणाला एकत्र यायचे. ते प्रेम असायचं, विभक्त असून सुद्धा. पण आता विभक्त होऊन आपापला संसार थाटून सुद्धा त्यांच्या मनात दुर्भावना आहे, प्रेम नाही, आस्था नाही आहे, विश्वास नाही आहे. कारण अहंकार, षडविकारांनी जागा घेतलेली आहे. मी आणि माझं. आता इथपर्यंत माणूस गेला आहे की त्या कुटुंब म्हणजे विभक्त झाल्यानंतर बाई म्हणजे एक नवरा, बायको आणि मूल, याच्यामध्ये सुद्धा आता प्रेम राहिलं नाही आहे. नवरा एका बाजूला, बायको एका बाजूला, मूल एका बाजूला. प्रत्येकजण आपापल्या मनाचा राजा. म्हणजे कुटुंब सोडा, ते एक मी, माझी मुलगी, मुलं आणि माझी बायको इथपर्यंत सुद्धा सीमित राहिले नाही. प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा झाला. हम करे सो कायदा. म्हणजे बघा मित्रांनो, तिथपर्यंत हे बघण्याची वेळ आमच्यावरती आली, या पिढीला आली. म्हणजे एकत्र कुटुंब. माझ्या घरामध्ये काका, मामा, गावातले काही सदस्य, गावातले शेजारी पाजारी सुद्धा आमच्या घरात येऊन राहून गेलेत. म्हणजे एक 15-16 जणांचा एक ते 10 बाय 10च्या खोलीत राहण्याची ती परिस्थिती विचार करा. 15-16 जण दिवस ते आम्ही काढले एकत्र कुटुंबामध्ये. आता पती, पत्नी आणि मूल एकत्र राहत नाही, एकत्र विचार नाही, सामंजस्यता नाही आहे, प्रेम नाही, सद्भावना नाही आहे. म्हणजे त्या एकत्र कुटुंबापासून एकत्र इंडिव्हिज्युअलपर्यंत, वैयक्तिक व्यक्तीपर्यंत आलेला हा प्रवास आहे. वैयक्तिक विचार, स्वतःचा विचार, स्वतःपुरता विचार. म्हणजे बघा, माझी ती सुवर्ण पिढी, माझी ती सुवर्ण पिढी. त्या सुवर्ण पिढीने केलेला हा प्रवास आहे. मित्रांनो, तुम्ही जो काय प्रवास केला असेल, हा जे माझे व्ह्युअर्स आहेत, श्रोतेगण आहेत, त्यांनी काय जो प्रवास केलेला असेल, त्याच्यातले काय अनुभव असतील, तर ते त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकावेत, संक्षिप्त रूपात मांडावेत. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.